जय जय रघुवीर समर्थ सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी रचलेला आत्माराम हा मी मागील भागातही सांगितल्याप्रमाणे पारमार्थिक अभ्यासाचा कळस आहे. माणूस कळसाला तोपर्यंतच पोहोचू शकतो जोपर्यंत तो पायऱ्या चढून पायथ्यापासून येत नाही. म्हणून समर्थांची जी 3 वाङ्मये आहेत, मनाचे श्लोक, सार्थ श्रीमद दासबोध आणि आत्माराम, या तिघांना मी माझ्या दृष्टीने पाहताना मनाच्या श्लोकाला पाया मानतो, तर दासबोध हा समर्थांच्या पारमार्थिक मंदिराचा गाभार आहे. जशी गाभाऱ्याशिवाय मंदिराला काही शोभा येत नाही, त्याप्रमाणे परमार्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला दासबोध समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दासबोध समजल्यानंतरही गुरूंची कळकळ या नात्यानी समर्थांनी ज्या ओव्या ग्रथित केलेल्या आहेत त्या आत्माराम म्हणून आपल्या समोर आलेल्या आहेत. की एवढं सांगूनही दासबोधात खरं तर सगळंच सांगितलं समर्थांनी. संसारापासून परमार्थाचं सगळं लौकिक व अलौकिक ज्ञान समर्थांनी दिलेलं आहे. परंतु तरी सुद्धा तुझं अज्ञान गेलंच नाही का, असा प्रश्न विचारून समर्थ आत्मारामाची सुरुवात करतात. त्या समासांपैकी पहिला समास त्याग निरूपण आपण मागच्या गुरुवारी पाहिलं. आणि मागच्या गुरुवारी त्याग निरूपण पाहताना त्याग कशाचा करायला सांगतायत समर्थ? समर्थ एक सद्गुरू म्हणून शिष्याकडे काय मागतायत? समर्थांनी त्याग निरूपणात जी 32वी ओवी लिहिलेली आहे त्यात समर्थ म्हणतात, जितके काही नासून जाईल ते अशाश्वत जे असेल, तुझ समागमे न येईल तितुकेच द्यावे मज. मला काय बरं हवंय तुझ्याकडनं? खरं तर सद्गुरूंनी आपल्याकडे काही मागणं ही फार मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. कारण उलटं असतं ना, शिष्य सद्गुरूकडे काही ना काहीतरी मागत असतात. आता आपल्याही सद्गुरू असतील कोणी, त्यांच्या पुढे आपण बऱ्याचदा लौकिक आणि सांसारिक गोष्टी मागितल्या असूच. नवीन नवीन असतो आपण परमार्थामध्ये, तेव्हा आधी आपल्याला संसार हा खरा वाटतो. त्यावेळेला संसारातल्या गोष्टींची जी आत्ता मला समय सापेक्ष जी अपूर्ण वाटते ती पूर्ण व्हावी असं वाटतं आपल्याला, म्हणून त्याचा तगादा आपण सद्गुरूंच्या चरणी लावतो. परंतु आपण जे मागतो ते माईक आहे, क्षणिक आहे, लौकिक आहे. आणि समर्थांनी जे त्याग निरूपणात मागितलंय शिष्याकडे, त्या मागण्यामध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्या गोष्टीची पूर्तता होण्यासाठी आपण सद्गुरूंच्या मागे तगादा लावतो, तीच गोष्ट समर्थांनी मागून टाकलेली आहे. समर्थ म्हणतात, जे तुझ्या बरोबर येणार नाही तुझ्या मृत्यूनंतर, जे नाशिवंत आहे ते तू मला देऊन टाक. आता गंमत अशी आहे की जेव्हा माया निरूपण चालू होतं, कारण कसं आहे, सद्गुरू मायातीत आहेत आणि समोर जो बसलेला शिष्य आहे तो अजून मायेतून परिपूर्ण बाहेर आलेला नाही. म्हणून समर्थ त्या शिष्याची मलिनता मनाची परिपूर्ण नाहीशी झाली आहे की नाही हेच परीक्षा घेऊन पाहत आहेत. आता शिष्याला प्रश्न पडला की नक्की समर्थांना काय द्यायचंय? नाशिवंत ते मला देऊन टाक. म्हणजे नक्की काय बरं द्यायचं? कारण नाशिवंत तर तसं बघितलं तर सगळंच आहे, आणि सगळंच जे आजूबाजूला नाशिवंत आहे ना त्यालाच माया म्हणतात. जे जे माईक आहे ते नाशिवंत आहे, जे जे मायेने निर्मिलेलं आहे ते नाशिवंत आहे.
जे जे माया स्वरूप आहे ते मृत्यूनंतर आपल्या बरोबर कदापि येणार नाही. म्हणून माया निरूपण जेव्हा चालू होतं तेव्हा शिष्य चौथ्या ओवीमध्ये आत्मारामाच्या समर्थांना तो शिष्य अत्यंत नम्रपणे प्रश्न करतो की समर्थ, नाशिवंत म्या काय टाकावे ते मज स्वामींने सांगावे, मज दातारे करावे आपणा ऐसे. इथे शिष्याचा शहाणपणा दिसून येतो, कळलं का? लक्षात घ्या, शिष्य पण कसा असावा? शिष्य पण खूप शहाणा असला पाहिजे. समर्थ म्हणाले, हा ही गोष्ट मला देऊन टाक. त्या शिष्याने तिथे स्वतःचं डोकं नाही लावलंय. शिष्य कसा असावा? समर्थांना बुचकळ्यात नाही टाकले शिष्याने काहीतरी देऊन. शिष्य असा असावा की शिक्षक संकटात किंवा अडचणीत नाही आले पाहिजेत, है ना? एकदा सिद्धारूढ स्वामींकडे एक श्रीमंत माणूस आला आणि म्हणाला, महाराज मला अनुग्रह द्या. तर महाराज म्हणाले, अहो अलौकिक मंत्र जो आहे तो असा आलं कोणी देता येत नाही. त्यासाठी शिष्याची पात्रता असावी लागते. ती पात्रता अभ्यासली की सद्गुरू स्वतःहूनच अनुग्रह देतात, मागावा लागत नाही तो. तरी श्रीमंत होता ना तो शिष्य. त्याला वाटायचं आपण काय सगळंच विकत घेऊ, मंत्र काय आहे सद्गुरूंचा, पैसा टाकला की सगळं मिळतंय. पण तो होता थोडासा कंजूस. आता हे अंतर्ज्ञानी सिद्ध पुरुषांना विचारावं लागत नाही. त्यांनी ओळखलं, लोभी माणूस आहे, प्रचंड पैसा आहे आणि फक्त सांसारिक हेतू पूर्ण होण्यासाठी माझा पाठिंबा असावा म्हणून माझ्याकडे मंत्र दीक्षा घ्यायला आलेला आहे. काही केला तो श्रीमंत माणूस जाईच ना. तर महाराजांनी सुद्धा हर तऱ्हेने सांगून पाहिलं त्याला, पण तो काही हटेना. अहंकार पण एक असतो ना माणसाकडे. जेव्हा माणसाकडे संपत्ती असते, आरोग्य चांगलं असतं, त्यावेळेला माणसाला एक गैरसमज असतो की आपण सगळ्या गोष्टी आपल्या परीने हलवू शकू. परंतु मनुष्य हे समजून घेत नाही की माणूस समयाला त्याच्या मनाप्रमाणे वागू शकत नाही, तर समय जसा येईल तसं माणसाला वागावं लागतं. आज जर आपला समय, आपली वेळ जर चांगली आहे तर आपल्याकडे पैसा न मागता येईल, आपल्याकडे मानसन्मान न मागता येईल, आपल्याकडे आनंद न मागता येईल. आपली वेळ ज्या क्षणापासून खराब होईल, ज्या क्षणापासून वेळ पाठ फिरवेल, जिथे जाल, जिथे मान मिळायचा तिथे अपमानाची वेळ येईल. जिथे पैसा फेकले की कामं व्हायची तिथे कोणी विचारणार नाही, किती पैसा असला तरी. पैशाला कशी उतरती कळायला लागेल ना, याचा नेम नाही. म्हणून माणसाने फार सावध असलं पाहिजे. तर तो श्रीमंत माणूस असाच गैरसमजुतीत, त्याला वाटलं काय पैसा आहे आपल्याकडे, तो काही हटेना. तिकडे मग सिद्धारूढ महाराजांनी एक युक्ती योजली. ते म्हणाले, बघा बाबा कसं आहे, तुम्हाला अनुग्रह तर मी देईन, पण त्याला 5 रुपये खर्च येतो बघा. आता त्यावेळी 1800च्या काळातली गोष्ट, 5 रुपये म्हणजे खूप मोठी किंमत होती तेव्हा. आता त्या शिष्याला पडला पेच. तो म्हणतो अनुग्रह तर मागायचा आहे, आता महाराज तर रेडी झालेत पण 5 रुपये मागतात, आता काय करावं? मग महाराजांनी म्हटलं, तुमच्याकडे 5 रुपये नाही आहेत का? तो म्हणाला, नाही महाराज माझ्याकडे 5 रुपये नाहीत. खरं तर तो 5 रुपये चटकन काढून देऊ शकला असता तर त्याचं तिथेच काम झालं असतं. याला म्हणतात परीक्षा पाहणं. सद्गुरू आपल्याला आधी जोखून मापून घेतात की हा शिष्य होण्याच्या योग्यतेचा आहे की नाही आहे. आपल्या आयुष्यात हर तऱ्हेने परीक्षा येते. जिथे आपला जर आत्मसंयम डगमगला तर मग पुन्हा परीक्षेला बसा. तर त्या महाराजांजवळ सद्गुरू सिद्धारूढ महाराजांजवळ राहिलेला शिष्य होता. महाराज त्याला म्हणाले मग बोलून, काय रे, हे म्हणतात की यांना अनुग्रह पाहिजे, पण 5 रुपये खर्च येतो बघ त्याला, आहेत का तुझ्याकडे? आता ह्याच्यातनं काय घ्यायचं शिष्यानी, मला सांगा. शिष्य कसा असला पाहिजे? शिष्य शहाणा असला पाहिजे. गुरूंची आज्ञा म्हणजे पडत्या फळाची, हे अगदी बरोबर आहे, पण शिष्यानी प्रसंग ओळखून वागणं अपेक्षित आहे. कारण ही सुद्धा त्या शिष्याची पण परीक्षाच होती. महाराज आपल्या सानिध्यात आलेल्या सगळ्यांची परीक्षा घेत असत आणि सगळे संत आपल्या सानिध्यात आलेल्या शिष्यांची परीक्षा घेतातच घेतात. कल्याण स्वामींची काय कमी परीक्षा घेतली का समर्थांनी अनुग्रह देण्याच्या आधी? तर असं म्हटल्यानंतर तो शिष्य निघाला हुशार. तो म्हणाला, नाही महाराज माझ्याकडे पण काही 5 रुपये नाहीत बघा.
झालं. समर्थांना, महाराजांना, सिद्धारूढ महाराजांना त्यांना हवं ते उत्तर मिळालं. तो शिष्य पास झाला परीक्षेमध्ये. आता तो श्रीमंत माणूस फारच आग्रह करायला लागला, "अहो महाराज अनुग्रह द्या, माझी गाडी सुटते बघा." मग महाराज म्हणाले, "अहो, तुम्ही मानता की तुम्हाला माझं सहाय्य पाहिजे तुमच्या संसारामध्ये. तुम्हाला सगळं मनासारखं व्हावं म्हणून तुम्ही माझ्याकडनं मंत्रोपदेश घेता. परंतु तो मंत्रोपदेश मिळण्यासाठी ₹5 मात्र तुम्हाला खर्च करता आले नाहीत. मग तुम्ही हा मंत्रोपदेश घेतल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी काया, वाचा, मन, धन सगळं व्हायचं असतं. ते कसं तुम्हाला जमेल? सध्या तुमची अनुग्रह घेण्याची पात्रता नाही." असं स्पष्ट महाराजांनी सांगितलं आणि तो गृहस्थ तिथून निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की माणसाला जे म्हणून माईक निर्माण केलेलं आहे ना, ते सगळंच खरं वाटतं. पैसा खरा आहे. मी जे काम करतो तो देह खरा आहे. या आजूबाजूला दिसणाऱ्या मी जमवलेल्या वस्तू खऱ्या आहेत. हे सगळं खरं वाटतं त्याला. याचा जेव्हा त्याग करायला जमेल ना, तेव्हा आणि तेव्हाच समर्थांनी सांगितलेला बोध आपल्याला पटायला लागेल. म्हणून आत्माराम समजून घेण्यासाठी आपल्या मनाची एक वृत्ती तयार करून घ्या आणि मी जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचा शांततेत बसून अभ्यास करा. तरच आणि तरच समर्थांना कळकळीने काय सांगायचे ते आपल्याला समजेल. समर्थ म्हणतात की तू नाशिवंत मला दे. आता समर्थांच्या पुढे शिष्याने अगदी जसं त्या सिद्धारूढ महाराजांकडे शिष्य होता तसाच समर्थांच्याकडे जो शिष्य आहे त्यानेही म्हटलेलं की अहो महाराज मला काही कळत नाही बघा. तुम्ही म्हणता नाशिवंत दे मला, पण काय बरं द्यायचं काही उमजेना मला. तुम्हीच मला उलगडा करून सांगता का? ह्याच्यामध्ये ज्या माया निरूपणात त्या निमित्ताने समर्थांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत ना, त्यातल्या 2-3 ओव्या माया निरूपणातल्या मी आपल्या घेणार आहे. परंतु पुढे जाण्याआधी काय म्हणून मी टाकावं? ऐकोनी शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे. आता सावध हो बापा. कारण पहिले समर्थांनी प्रश्न केलाय, की तुला जे नाशिवंत आहे ते मला दे. आता समर्थ इथे शिष्याची परीक्षा पाहतात, की शिष्य काय उत्तर देतो? नाशिवंत म्हणजे काय वाटतंय बरं त्याला? पण इथे शिष्य समर्थांच्या परीक्षेला उतरलेला आहे. कारण तो म्हणतो, "महाराज मी अज्ञानी." हे ज्याने कबूल केलं ना, तो परीक्षेला उतरला. "महाराज मी अज्ञानी, मला काही कळत नाही. तुम्हीच मला सांगा मी काय टाकू?" मग समर्थ आनंदित झालेत आणि ते म्हणतात, "अवधान देऊनी घेणे आनंद पद." समर्थ म्हणतात, की आता सावध हो आणि आता मी काय तुला सांगतो ते त्याग, ते त्यागशील तेव्हा तुला आनंद पदाची प्राप्ती होईल. आता थोडंसं पुढे जाण्याआधी आपण जरा संसारातला विचार करूया. माईक म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं? की माईक म्हणजे सगळं जे डोळ्यांना दिसतंय, कानांना ऐकायला येतंय, जिभेला जे गोड, तिखट, आंबट, कडू वाटतंय, नाकाला जे वास ज्याचा येतोय, ते सगळंच खोटं आहे. सगळंच त्यागायचं आहे. पंचविषयांमुळे वस्तूचं ज्ञान होतं आणि पंचविषयांमुळे व्यक्तीचं ज्ञान होतं. बरोबर आहे की नाही? माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आणि व्यक्ती यांचं ज्ञान कशामुळे होईल मला? पंचविषयांमुळे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ह्या 5ही तन्मात्रा वस्तूला निगडित असतात. त्यापैकी शब्दाच्या मार्फत आपल्याला व्यक्तीचंही ज्ञान होतं आणि रूपामार्फत आपल्याला व्यक्तीचं ज्ञान होतं. बाकी गंध, रस याच्या मार्फत आपल्याला पदार्थांचं ज्ञान होतं इतर. सो ह्या पंचविषयांमुळे आपल्याला 2 गोष्टींचं ज्ञान होतं, वस्तू आणि व्यक्ती. समर्थ म्हणतात हे माईक आहे, खोटं आहे हे. मग आता वस्तूचा त्याग करायचा का? करता येऊ शकतो. वस्तूचा पूर्णपणे त्याग करता येऊ शकतो. म्हणजेच त्या वस्तूच्या मागे असलेली आपली समाधानाची जी उपाधी आहे ती काढून टाकायची. म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे आहे किंवा नाही याने फरक न पडणे म्हणजे वस्तू त्याग. मी आता भाड्याच्या घरात राहतो. याच्यात आनंद मानायचा की नाही मानायचा ते तुमच्या हातात आहे की नाही? आहे की नाही मला सांगा? मानला तर आनंद आहे. कारण मला राहायला घर मिळालंय. कित्येकांना घर पण राहायला मिळत नाही, रस्त्यावर राहायची वेळ येते. ही भावना जर मनात असेल
तर घर किती का लहान असेना, अरे भगवंतानी आपल्या डोक्यावर छप्पर दिलंय, पावसा पाण्याचं मला रक्षण करता येईल, ही समर्थांची माझ्यावर केवढी मोठी कृपा आहे, असं मानलं तर आनंद आहे. पण अजून इतकी वर्ष झाली, मी भाड्याच्याच घरात राहतो आहे. मला स्वतःचं घर कधी विकत घेता येईल? लोकांची टुमदार घरं आहेत, गावाला घरं आहेत, 2-2 फ्लॅट आहेत, पुण्याला रो हाऊस आहे, मुंबईमध्ये इकडे-तिकडे. हे जर विचार करत राहिलो, तर मला कधीच आनंद मिळणार नाही, मला त्या वस्तूमधून. गाडी घ्या, बंगला घ्या, काहीही उदाहरणं घ्या वस्तूची. घरामध्ये आता सोनं-नाणं असतं आपल्या. मी आज तुमच्यासमोर कबूल करतो आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं माझी वास्तविकताही सांगतो. गेल्या 10 वर्षामध्ये मला माझ्या घरी एकही दागिना स्वतःच्या कर्तृत्वावर करता आलेला नाही. नाही करता आला मला. परंतु मला दागिना करता आलेला नाही, याच्यामुळे याच्यामुळे माझ्या पत्नीने कधी माझी अवहेलना केलेली नाही. हे भाग्य नाहीये का माझं सांगा मला? हे सौभाग्य नाहीये माझं? प्रत्येक पत्नीला असं वाटतं, की आपल्या पतीने आपल्यासाठी दसऱ्याला, दिवाळीला जे काही 3.5 मुहूर्त असतात, अक्षय तृतीयेला दागिना करावा. परंतु त्या स्त्रीने, त्या लक्ष्मीने घरच्या एकदाही मला असं बोलूनही दाखवलेलं नाही. ही सद्गुरूंची कृपा नाहीये का माझ्यावरती, की मला नाही करता येते, पण तसेच पार्टनर पण दिले. नाही करता येते. नाही करता येते. आनंद तिचं कौतुक आहे याच्यामध्ये. तिला आनंद फक्त सोनं कोणत्याही अर्थात भगिनीला थोडंसं सोनं-नाणं मिळालं, की आनंद हा होणारच आहे. परंतु त्याच्या मागे असलेल्या आशेचा आपण किती उहापोह करावा हे पण आपल्यावरच नाहीये का? त्या मानाने मी खरंच भाग्यवंत मानतो स्वतःला. त्यामध्ये काहीच वाद नाही. घरात सोनं-नाणं असावं म्हणजे मी सुखी. माझं राहतं घर असावं म्हणजे मी सुखी. माझ्या दारात 2 गाड्या असाव्यात म्हणजे मी सुखी. हीच जर का सुखाची व्याख्या असेल ना, तर एक क्षण पुरेसा असतो नियतीला या सुखावरती पाणी पाडायला. एक क्षण पुरेसा असतो. म्हणून वस्तुत्याग जमू शकतो आपल्याला अभ्यास करून पहा. ज्या वस्तूंवर माझं ममत्व चिकटलेलं आहे, ती वस्तू आज ना उद्या नाशिवंत पडणार आहे ती. गाडी चालवतोय, कुठेतरी स्क्रॅच जातात, ठोकतो आपण. त्याचा उहापोह किती करावा हे आपल्या हातात आहे. कधी-कधी पावसामध्ये घरामध्ये पाणी शिरतं काही-काहींच्या आणि सगळ्या घरातलं सामानाची नासाडी होते. त्यावेळेला किती उहापोह करायचा हे माणसाच्या हातात आहे. आणि ज्याला आत्माराम कळला, त्याला हा खऱ्या अर्थाने माईक त्याग अभ्यासिता येतो. जमेल का, न जमेल का हा प्रश्न सगळ्यांचा सर्वस्वी हा वैयक्तिक आहे. परंतु अभ्यासिता येतो. अभ्यास नक्की करता येतो. हे झालं वस्तुत्याग. त्याच्यापेक्षा जरा जवळचं. आता वस्तुत्याग तर एखादा करूही शकतो. ठीक आहे, गाडी आहे, जुनी झाली, काढून टाकली. घर आहे, नाही आहे, छोटं आहे, मोठं आहे, माणूस समाधान मानेलही. परंतु ते जरा बाह्यात अंगाने अजून लांब झालं. त्याच्यापेक्षा जरा जवळ जे त्यागायला कठीण आहे, ते म्हणजे संगत त्याग. माणूस घर एक वेळ त्यागेल, पण घरातल्या माणसांचा संग त्यागणं हे जरा कठीण ठरतं. संगत त्याग म्हणजे काय? माणसांना टाकून नाही द्यायचंय. त्यांच्यावरील ममत्वाचा त्याग जमतोय का? मग आता ह्याच्यामध्ये घरातली माणसं आली, घराबाहेरची माणसं आली, मित्र परिवार आला, सगळंच आलं. जी व्यक्ती माझ्या आयुष्यात येते, ती व्यक्ती जर आज आहे, उद्या नाही, या भावनेमध्ये जर माझ्या मनाची समतोल वृत्ती राहत असेल, तर त्याला संगत त्याग म्हणायचं. जमेल? फार कठीण काम आहे बरं. वाटतंय तेवढं ऐकायला सोपं आहे ना, ते समजू नका. तेवढं वागवायला ते बिलकुल सोपं नाहीये. आपलं ममत्व आजूबाजूच्यांवर जरा कमीच असतं. जसं सर्कल छोटं-छोटं होत जातं, तशी त्या ममत्वाची तीव्रता वाढत जाते. पेपरमध्ये एखादी बातमी छापून येते, इथे हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाल्यामुळे 400 माणसं, 500 माणसं मृत पावली. आपला जीव थोडाफार होईना ती बातमी पुरता हळहळतो. पान पलटलं, की आपण पुढे निघून जातो. किती ममत्वाची थोडीशी रेषा सुद्धा नाहीये. आता थोडंसं आतमध्ये येऊया. त्या 400-500 जणांमध्ये जर आपल्याच बिल्डिंगमधलं किंवा आपल्याच ओळखीचा कोणी असेल, तर आपल्या ममत्वाची तीव्रता थोडी अधिक चढते, की "अरे बापरे! चौकशी करा. काय झालं? कसं झालं?" माणूस सांत्वन करायला जातो. "वाईट झालं हो.
असं नाही व्हायला पाहिजे होतं. चांगला माणूस होता किंवा होती बस. सहानुभूती दाखवणं सगळ्यात सोपं आहे माणसाला. सल्ला देणं सगळ्यात सोपं आहे. अजून तीव्रता कधी वाढते जेव्हा प्रसंग घरापर्यंत येतो. मग घरापर्यंत जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मग त्याची तीव्रता अजून वाढते. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो. हे वागवणं सोपं आहे का? मायेचा त्याग करताना आधी मी तुम्हाला वस्तू त्याग सांगितला, आता मी तुम्हाला संगत त्याग सांगतोय. त्यातलं किती सोपं आहे त्याचा तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे. आत्माराम हा स्व अभ्यास करण्यासाठी आहे. आत्माराम मार्फत मला वस्तू त्याग जमेल का? कारण समर्थांनी मागितलंय. जर समर्थांच्या प्रती आपल्या मनामध्ये जर प्रचंड प्रेम आणि आदर आहे, तर आपल्याला एखाद्या प्रिय व्यक्तीने एखादी गोष्ट मागितली तर आपण देताना विचार करतो का? अरे ह्याने मागितले, देऊन टाक त्याला. तसं समर्थांनी मागितलंय, जे जे नाशिवंत तुझ्याबरोबर येणार नाही ते देऊन टाक. वस्तू मी मेल्यानंतर माझ्याबरोबर येणार आहे का? गाड्या, बंगले, घोडे सगळे इथेच राहणार आहे. काही माझ्याबरोबर येणार नाही. व्यक्ती तरी माझ्याबरोबर येणार आहेत का? फक्त स्मशान यात्रेपर्यंत येतील. त्याच्यानंतर व्यक्ती पण येणार नाहीयेत. फक्त म्हणतील, "हर्षल ना चांगला होता हो पोरगा. 2 शब्द बरे बोलायचा." बास. दुसऱ्या दिवसापासून रुटीन चालू सगळ्या बाकीच्या लोकांचं. काही कोणाचं इथे कोणापासून अडत नाही. संगत त्याग जमू शकतो का आपल्याला? की एखादी व्यक्ती अत्यंत लाडकी माझी, माझ्यापासून दूर गेली किंवा या जगातनंच गेली. माणसं कितीतरी वर्ष पुढे त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. का? कारण ज्याला मी सुख मानायचो ते सुखच खोटं होतं ना. लहान मुलांना बाहुली दिली खेळायला, लहान बाळाला त्या बाहुलीचा हात मोडतो, पाय मोडतो, ते बाळ रडायला लागतं. का रडायला लागतं? कारण त्याने त्या बाहुलीमध्ये सुख मानलं जी मुळात नाशिवंत आहे. आपण त्या बाळाच्या हातात देताना आपल्याला कल्पना असते, की ही बाहुली आहे. आज ना उद्या हातातनं पडली तर तुटेल, फुटेल. कल्पना असते. सांगतानाच आपण सांगतो, जर काचेची असेल किंवा काही कशाची असेल, मातीची असेल, ही खेळताना सांभाळून हं, पडली तर फुटेल. आपण लहान बाळाला सांगतो. तरी त्याच्या हातनं ती पडते. तसंच भगवंतानी आपल्याला ह्या मायेमध्ये पाठवताना सांगून पाठवलेलं आहे, की बाबा सांभाळून हं, याच्यात रमशील तर रडायची वेळ येईल. तरी सुद्धा जसं त्या बाळाच्या लक्षात राहत नाही, की अरे आईने सांगितलंय, बाबांनी सांगितलंय, पडली तर फुटेल. त्याच्या हातातनं ती पडते. त्याची चूक असते किंवा त्याची चूक नसते सुद्धा. पडते, फुटते. फुटलं म्हणून ते बाळ रडायला लागतं. का रडायला लागतं? कारण त्या बाहुलीला विश्व मानलेलं असतं. अरे वाह! वाह! मला बाहुली मिळाली. त्यातच कितीतरी वेळ रममाण होतं ना ते बाळ. पडली की फुटली की रडायला लागतं. हेच आपलं होतंय हो. हेच आपलं होतंय. वस्तू दिल्या भगवंतानी बनवून, विविध व्यक्ती आयुष्यामध्ये आणून दिल्या आणि सांगितलं भगवंतानी ह्याच्यात रमशील तर खास फसशील हं, रडायला येईल तुला. हे मी सगळं देतोय तुला, पण खेळून झालं, की जसं आपण सांगतो बाळाला आवरून ठेव बरं सगळं आता खेळून झालं की नाही तुझं, आवरून ठेव आता. त्या पद्धतीने या मायेमध्ये भगवंतानी पाठवल्यानंतर भगवंत जेव्हा परत बोलावतो की नाही आपल्याला, की "चल बाबा आता तुला दिली 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष दिली तुला. आता परत ये." त्यावेळेला सगळं आवरून ठेवायचं असतं. इथे जमवलेला पैसा, इथे जमवलेल्या गाड्या, इथे जमवलेलं आरोग्य, इथे जमवलेली नाती, ही इथेच ठेवायची असतात. परंतु होतं काय? भगवंतानी कितीही हाका मारल्या तरी आम्हाला त्याचा आवाज ऐकायलाच येत नाही. आम्ही हेच खरं समजतो. 40शी आली की चष्मा लागतो. त्याला 40शीच म्हणतात ना. हल्ली तर काय 10 वर्षाच्या आतच चष्मा लागतो. पण पूर्वीच्या काळी 40शी आली म्हणजे भगवंताचा एक-एक सिग्नल यायला लागतो, की हां बाबा डोळ्यांना आता जरा ताकद कमी झाली. 40 वर्ष उपभोगलं आयुष्य. आता जरा बोलवतोय भगवंत. पहिला सिग्नल आला. पण नाही कळत आम्हाला. मग पुढे केस पांढरे व्हायला लागतात. नाही कळत आम्हाला. संदेशा आ गया यम का चलन की कर तैयारी है. बाल सिर के हुए धोले, सफेदी आँख पर छाई, श्रवण से सुन पडे ऊचा. हं? सगळ्या गोष्टी भगवंत एक-एक सिग्नल देत असतो. दात हिलना भी जारी है. ब्रह्मानंद स्वामींनी किती सुंदर भजन लिहिलं आहे. मित्र सब हो गए पराये. कोणी आपलं होत नाही याच्यामध्ये. कमर सब हो गई कुबडी. तो ब्रह्मानंद स्वामींनी सांगितलंय, की हे एक-एक सिग्नल येत राहतात.
तसं भगवंत म्हणतो, की "आता चल, तुला किती अरे रमायचंय अजून इथेच रमणार आहेस का? वस्तू त्याग, व्यक्ती त्याग होतच नाही तुझा, ममत्व तुझं सुटत नाही. मायेचा त्याग करणं सोपं आहे का?" भगवंतांनी, समर्थांनी जे सांगितलंय त्याचा आपण बारकाईने जोपर्यंत अभ्यास करत नाही, हे माझे 5ही गुरुवार, माझी कळकळीची विनंती आहे. फक्त ऐकू नका, अभ्यास करा. ममत्व टाकता येईल? आई-वडिलांनी वाढवलेलं मूल असतं. तो मुलगा जेव्हा परदेशात जायला निघतो, आई-वडिलांना कळतं, की ज्याचं पालन-पोषण केलं या उद्देशाने, की लहानपणी त्याचं वाढवलं आम्ही, त्याला मोठं केलं, मोठेपणी तो आम्हाला सांभाळेल. परंतु त्या मुलाची चूक असते किंवा नसते. चूक असते म्हणजे कशी? काही-काही मुलं दुरावलीच जातात. पटत नाही घरामध्ये किंवा काही-काही मुलं अभ्यासानिमित्त, नोकरीनिमित्त परगावी जातात. कारण काहीही असो, तो दुरावा कित्येक आई-वडिलांना सहन होत नाही. का सहन होत नाही? कारण शाश्वती समजलेली असते, की ह्या मुलाला वाढवतोय, याच्यातून आम्हाला रेट ऑफ रिटर्न रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आम्हाला बघतोय आम्ही त्याच्यामध्ये. नाही मिळाले की दुःख होतं. आमचा मूर्खपणा इथे आहे, की आम्ही ह्या तयार केलेल्या खोट्या जगामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शोधायला जातो माझ्या सोयीनुसार. कसं मिळेल मला सांगा? या जगात कशाची जर शाश्वतीच नाहीये, तर मी कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न शोधतोय मला सांगा? भगवंत म्हणतो, "अरे तुला इन्व्हेस्टमेंटच हवी आहे, तर त्या भगवंताच्या नामात कर. ओम नमः शिवाय म्हण, श्रीराम जय राम जय जय राम म्हण, तुम रहो किसी ठाम, करो कोई सा भी काम, पर भजो आठो याम, राम राम राम." तुलसीदासांनी अगदी कळकळीने सांगितलंय. इन्व्हेस्टमेंट तुमची ही एकच आहे. बाकी सगळे तुमचे एस-आय-पी, म्युच्युअल फंड, आर-डी, एफ-डी सगळे इथेच राहणार आहेत. उद्या डोळे उघडू का भरोसा नाहीये. 25 वर्षाची पॉलिसी काढली आहे मी बरं का. 25 वर्षानंतर मला 2 करोड मिळणार. अहो काका, 25 दिवसाचा काय इथे 25 सेकंदाचा भरोसा नाही कोणाचा. परंतु आम्ही किती बेसावधपणे जगतो. वस्तू त्याग, व्यक्ती त्याग जमेल का आपल्याला? माझी ही जी उदाहरणं मला तुम्हाला द्यायची आहेत. मी अजून पुढच्या श्लोकांवर गेलोच नाहीये. समर्थांनी जे मागितलंय ते त्यागायला सोपं आहे का? हा अभ्यास करा, हे माझं कळकळीचं सांगणं आहे तुम्हाला. बरं कर्मत्याग एक आहे. मग काय कर्मच टाकून द्यायचं? भगवंताचा कर्मयोग जर आपण काढून पाहिला, तर श्रीकृष्णाने कर्म टाकायला कधी सांगितलेलंच नाहीये. भगवंत तर म्हणतात, "कर्म टाकशील तर तुला तुझी दिनचर्याच चालवता येणार नाहीये." कर्मत्याग म्हणजे फक्त लग्न झाल्यानंतरच येतो तो ते कर्म ते नव्हे. माणूस जन्माला आलं, की कर्म त्याच्या मागे लागलेलं आहे हात धुवून. ते कर्म करताना कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे ज्याला कळलं की नाही, की तुला कर्माच्या फलाचा त्याग करायचा आहे. कर्माचा त्याग तुला करताच येणार नाही. पण माणूस काय करतो, एकतर कर्माचा त्याग करायला जातो, जाऊ दे ते मी करतच नाही. आणि जर केलं तर त्याचा अहंकार माणसाला राहतो. कर्म त्याग त्याला म्हणत नाहीत. म्हणून या कर्मत्यागाचं उदाहरण देताना समर्थ 11व्या ओवीमध्ये म्हणतात, "अहम ऐसे जे स्फुरण, तेची मायेचे लक्षण." आहाहाहा! किती सुंदर सांगितलंय समर्थांनी. या एकातच सगळं मायेचं निरूपण आलं. या एका ओळीतच मायेचं सगळं निरूपण आलं. आपलं बोलणं कसं असतं माहिती आहे का? चिल्लरप्रमाणे. ₹2-2, ₹1-1 ची चिल्लर जमवली आणि असे ₹100 जर आपण जमवले, तर सांभाळायला पण जड आणि आवाज पण भरपूर. समर्थांचं बोलणं म्हणजे कसं माहिती आहे का? एक करकरीत नोट 100ची सांभाळायलाही सोपी, वापरायलाही सोपी आणि आवाज नाही अजिबात. एका नोटेतच जसं 100चं काम होऊन जातं, त्याप्रमाणे एका ओळीतच समर्थांनी मायेनिरूपणाचं सगळं सार सांगितलंय. अहम ऐसे जे स्फुरण, तेची मायेचे लक्षण. आम्हाला जोपर्यंत मीपणा त्यागता येत नाही, तोपर्यंत आम्हाला संसार त्यागता येणार नाही. जोपर्यंत संसार आम्हाला त्यागता येणार नाही, तोपर्यंत आम्हाला परमार्थाचा पाया कळणार नाही. जोपर्यंत आम्हाला परमार्थाचा पाया कळत नाही, तोपर्यंत समर्थांनी जे मागितलंय ते आम्हाला कसं देता येईल मला सांगा? अहम ऐसे जे स्फुरण. प्रत्येक गोष्ट केली, की मीपणा आपल्या मनात राहतो. कितीही नसेल तरी, कितीही नसेल तरी. माझ्या घरचेच मला म्हणतात, की
तू काय हे सगळं करतो? तुला वाटतं तू खूप मोठा झालास. तुला ह्या असल्या गोष्टींवरती बोलायची अधिकार तरी आहे का तुला? तुला हे सगळं तू करतोस, पण तू काही लायकीचा नाहीयेस. आता ही अशी वाक्य खरी तर खूप गरजेची असतात. कारण का सांगू का तुम्हाला? कारण कुठे ना कुठे जर मला जे ओळखत नाहीत, ते माझी स्तुती करत असतील, तर निंदा कोण करू शकतं आपली? जे आपल्याला ओळखतात तेच निंदा करू शकतात, की नाही? जे आपल्याला ओळखतात तेच निंदा करू शकतात. त्याच्यामुळे अशी वाक्य कानी पडली पाहिजेत. तर ते जे मी केलं, मला करायचंय हे स्फुरण राहत नाही. मी तुम्हाला माझा अनुभव याच्या आधीही सांगितलाय, पुन्हा एकदा सांगतो. पारमार्थिक गोष्टींमध्ये माझा थोडासा ओढा आहे. त्याच्यामुळे जेव्हा-जेव्हा कधी माझा नेहमीचा अनुभव आहे, जेव्हा-जेव्हा अरे मला ऑडिओ करायचंय, असं म्हणून मी कधी जेव्हा बसलो, की काही ना काहीतरी चुकतंच माझं. मला सेवा करायची म्हणून जेव्हा मी बसतो, तेव्हा काहीतरी चूक होतेच. मी मागे पेटीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं. अहंकाराचा जेव्हा जो माझा ऑडिओ होता त्याच्यामध्ये. अहंकार जमीनदोस्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक ऑडिओ करताना माझं काय श्रेय आहे ह्याच्यामध्ये मला सांगा? समर्थांनी लिहिलेला आत्माराम. त्याच्यामध्ये मी माझ्या बालबुद्धीला जे स्मरतं, जे लक्षात राहतं, तेवढं इथे तुमच्या समोर नेटकेपणाने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. यापेक्षा माझी लायकी खरंच काही नाही. त्याच्यामुळे माझे नातेवाईक जे माझ्याबद्दल बोलतात, ते अगदी यथार्थ आहे. कोणीही मला श्रेष्ठ समजू नये, ही माझी अत्यंत नम्र विनंती आहे तुमच्या पायी. मी हे बोलतो म्हणजे माझ्याकडनं फार काही मोठी गोष्ट होते असं मुळीच नाही. कारण भगवंताच्या चरणी प्रार्थना केल्याशिवाय मला बोलता येत नाही. मी जेव्हा करेन हा ऑडिओ असं जेव्हा माझ्या मनात एकदा जरी विचार येतो ना, हा स्वानुभव सांगतोय मी तुम्हाला, माझ्याकडनं ते कार्य नीट सिद्धीस जात नाही. नेहमीचा अनुभव आहे माझा. म्हणून न चुकता, न विसरता या तुम्हालाही माझं हे सांगणं आहे, की आपण एखादं कार्य करायला घेतलं, की भगवंता माझ्याकडनं हे कार्य तू पूर्ण करून घे, हे सांगणं अपेक्षित आहे. कोणीही असू दे मग ते काहीही असू देत. आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असेल, अहमपणा टाकणं म्हणजे काय? बस एकच आहे, मला काही कळत नाही, मला काही येत नाही. तू भगवंता माझ्याकडनं करवून घे ही गोष्ट. हे म्हटलं, की आपोआप जबाबदारी भगवंतावर पडते. मुलाला जोपर्यंत चालता येत नाही, त्याने उभं राहण्याचा प्रयत्न केला, की आई लगेच धरायला येते की नाही त्याला? की कारण त्याला चालता येत नाही. त्या पद्धतीने मी अज्ञानी आहे आणि मला ही गोष्ट नाही करता येत, हे एकदा भगवंताच्या चरणी कबूल करून टाकलं, की ती गोष्ट आपल्याकडनं यथासांग घडवण्याची जबाबदारी भगवंतावर येते. पण त्यासाठी आपल्यामध्ये तो नम्र भाव असला पाहिजे. पण आपल्याला संसारात जास्त करून काय दिसून येतं? मी तुला हे केलं, मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी तुला वाढवलं, मी एवढं केलं, मी त्याच्यासाठी तेवढं केलं. जर आपण काही एखाद्यासाठी करत असू आणि त्याबद्दलचा कर्तेपणाचा अभिमान माझ्या मनात राहून जर समोरच्याकडून मी काही अपेक्षा करत असेल सन्मानाची, तर याचा अर्थ आपण अहंकाराच्या खाली पूर्णपणे चेपलो गेलेलो आहोत. अरे आपल्यामार्फत जर कोणी कोणासाठी आपल्यामार्फत जर एखाद ग्लास पाणी जरी पाजलं जात असेल, तरी आपण भगवंताचे उपकार मानले पाहिजेत, की भगवंता तू मला निवडलंस हे कार्य करवण्यासाठी. कित्येकदा घराघरामध्ये असं दिसून येतं, की जे ज्येष्ठ आहेत, ते जे त्यांच्यापेक्षा लहान आहेत वयाने, त्यांची अवहेलना करताना दिसतात. हे अत्यंत चुकीचं आहे. असं होऊ नये. आपल्या मार्फत जर एखादा जीव जन्माला आलेला असेल, तर त्याच्यावरती अधिकारवाणी गाजवणं फक्त का तर मी तुझा वडील किंवा मी तुझी आई यामार्फत अधिकार गाजवणं, हे किती योग्य आहे मला सांगा? आज देवानी कृपा केली म्हणून एक दुर्लभ अमोलिक फळ भगवंताने आपल्या पदरी दिलं. हे तर पहिलं आपल्या मनामध्ये हा नम्रभाव असला पाहिजे देवाच्या प्रती. कित्येक जणांना संतती होतही नाही. परंतु मला जर झाली असेल, तर आपल्या आधी मनात हा प्रचंड नम्रभाव असला पाहिजे, की भगवंता तू तुझा अंशरूप माझ्या उदरी दिलास, ही किती मोठं परमभाग्य आहे. त्यानंतर त्या मुलीला किंवा त्या मुलाला घडवताना त्या पालकांच्या मनामध्ये प्रेम असतं का व्यवहार असतो मला सांगा? जर व्यवहार असेल, तर त्या मुलीला किंवा मुलाला घडवताना, घडवल्यानंतर मला जसं घडवायचंय तसंच घडलं पाहिजे हा अहमभाव असणार. जर
मी जसं घडवतोय तसं घडण्याची इच्छा असेल तर, जिथे व्यवहार असेल तर. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलासाठी याच कारणामुळे झटतात, की म्हातारपणी त्याच्यापासून आपल्याला सुख मिळावं. परंतु याला व्यवहार म्हणतात, प्रेम म्हणत नाहीत. जिथे प्रेम आहे, भगवंत म्हणतो तिथे कसलीही अपेक्षा नसते. माझं हे बोलणं कदाचित काही-काहींना पटणारही नाही. पण आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर ही माया त्यागावी लागते. आज किती आई-वडील स्वखुशीने मुलगा माझ्याजवळ नाहीये, मुलगी माझ्याजवळ नाहीये, माझ्यासाठी ते पाहतही नाहीये, तरी खुश आहेत सांगा मला? का मुला-मुलींना कोसतातच, की मी तुला एवढं वाढवलं, पण माझ्यासाठी तू येत नाही. मी तुझ्यासाठी एवढं केलं, पण माझ्यासाठी तुला करता येत नाही. हे दुःखच घ्यायचं असेल, तर तुम्ही दुःखीच राहणार, कारण हा दुःख संसार दुःख रूपच आहे. इथे कोणी कोणासाठी कायमस्वरूपी आलेलं नाही. एक मुलगी जन्माला आली किंवा एक मुलगा जन्माला आला, तो इंडिपेंडंट होईपर्यंत मी त्याच्यासाठी केलं. आता हे प्रेम आहे का व्यवहार आहे? आता तो इंडिपेंडंट किंवा ती मुलगी, मुलगा इंडिपेंडंट झाल्यानंतर जर ते वेगळे राहत असतील, तर मी दुःखात रडत बसायचं का? माझी जबाबदारी भगवंताने मला दिलेली पूर्ण झाली. आता मी संसारातनं मोकळे झाले किंवा मोकळा झालो, हा विचार किती ज्येष्ठ मंडळींच्या मनात येतो. दुःखात राहायचं तर दुःखात राहा. भगवंताने आपल्याला मार्ग दाखवलाय. कोणत्याही स्थितीत दुःखात राहायचं तर दुःखात राहा, सुखात राहायचं तर सुखात राहा. चॉईस तुमची आहे. चॉईस तुमची आहे. आज ज्यांना लहान मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये हा एक भाव असतोच, की मोठं झाल्यानंतर मला पाहावं. पण असं होतंच का? कलियुगात तर असं बरेचदा होत नाहीच. मग अशा वेळेला त्याग करताना कारण मी हे उदाहरण का जास्त घेतोय? कारण व्यक्तीला सगळा त्याग जमेल, पण आपल्या सुपुत्र आणि सुकन्येचा त्याग कधीही जमत नाही. आणि म्हणून मुद्दामून मी हे उदाहरण देतोय. आज मी पण कोणाचे तरी वडील आहे. माझ्याही मनामध्ये ही भावना जर असेल, की उद्या मोठं झाल्यानंतर त्या व्यक्तीने, मुलगा-मुलगी जे आहे, त्या व्यक्तीने मला पाहावं, तर हा माझा व्यवहार आहे. मी तुम्हाला स्वानुभवावरून सांगतो. हा माझा व्यवहार आहे. ही मी प्रतारणा करतोय, की आज जो जीव माझ्या उदरी जन्माला आलेला आहे, माझ्यामुळे ह्या जगात जन्माला आलेला आहे. मी उद्या आज तो जीव माझ्यावरती डिपेंडंट आहे सगळ्यासाठी, अन्नासाठी, पैशासाठी, कपड्यांसाठी, घरासाठी. जो जीव आता माझ्यावर अवलंबून आहे. उद्या परिस्थिती जर अशी झाली, की तो जीव इंडिपेंडंट झाला आणि मी डिपेंडंट झालो, तर त्याने माझा सांभाळ केला पाहिजे. हा मूर्खपणा आहे. याला प्रेम म्हणत नाहीत. अरे, जर मला डिपेंडंट व्हायचंय, तर समर्थांवर डिपेंडंट व्हा ना. भगवंतावर डिपेंडंट व्हा. आज अशी परिस्थिती जर असेल, की नाहीये, कोणी बघत नाहीये, कोणी कशाला बघितलं पाहिजे? समर्थ ज्याच्या पाठीशी आहे, त्याला कोणी कशाला बघितलं पाहिजे? कोणी बघो ना बघो, भगवंताची नजर सदैव माझ्याकडे आहे. ही जर भावना मनात असेल, सुखात असा, दुःखात असा, निरोगी असा, रोगी असा, पैसा असो नसो, तुम्ही सुखातच राहणार ही माझी गॅरंटी आहे. आज मलाही एक मुलगी आहे. सगळ्या गोष्टींनी ती माझ्यावर डिपेंडंट आहे. परंतु जर तिला वाढवताना प्रत्येक क्षणी माझ्या मनात हा भाव येत असेल, की ह्या जीवाला मी वाढवतोय, उद्या ही मोठी झाल्यानंतर हिने माझी सेवा केली पाहिजे, तर तो माझा मूर्खपणा आहे. मला समजलंच नाही परमार्थ म्हणजे काय? मला समजलाच नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि हे उदाहरण जर तुम्ही पालक असाल, तर स्वतःला लावून बघा, की तुमची विचारधारा कुठे वाहते. उद्या त्या जीवानी मोठं व्हावं, परमेश्वराने एक अंश माझ्यामुळे या जगामध्ये दिला, माझ्या उदरी दिला. हे माझं परमभाग्य. त्या जीवानी संस्कार लावणं माझं काम आहे. मोठं त्याने व्हावं आणि ह्या जगामध्ये त्याने भगवंतानी बनवलेले अनेक देश, नाना वेश हे पाहत-पाहत आनंदाने पुढे जगावं, ही एक माफक अपेक्षा पालकांनी खरी तर ठेवली पाहिजे. हां, व्यवहार म्हणून आपण पैसे साठवावेत की नाही असं नाही. साठवावेत. म्हातारपणी एक पुंजी आपल्या जवळ असावी म्हणूनच एल-आय-सी पॉलिसी असतात, म्हणून पेन्शन असते, म्हणून आपली सेव्हिंग असते. ते सगळं करावं. पण म्हणून माझी मुलगी मला पाहत नाही म्हणून तिला कोसावं आणि तिलाही दुःख द्यावं, हा कुठचा संसार आहे आणि हा कुठचा प्रेम आहे मला सांगा? याला प्रेम म्हणत नाहीत. याला व्यवहार म्हणतात. आणि असा व्यवहार घरामध्ये होऊ नये. आणि असा व्यवहार होणं कधी थांबेल? अहम ऐसे जे स्फुरणं हे जेव्हा माणसाला कळेल आणि जो तेव्हा त्याचा त्याग करेल. तेव्हा मी सतत आयुष्यभर इतरांच्या मदतीला धावून गेलो आणि आता जेव्हा मला मदतीची गरज पडली, तेव्हा कोणीच धावून येत नाही. म्हणून दुःख करण्यापेक्षा
मी आयुष्यभर लोकांच्या मदतीला धावून गेलो, मी नाही गेलो. भगवंता तू मला निवडलंस लोकांना मदत करण्यासाठी. आहाहा! हे केवढं माझं भाग्य आहे. हा विचार किती जणांच्या मनात येतो मला सांगा? जे आत्ता हा ऑडिओ ऐकतायत, किती जणांच्या मनात हा विचार येतो दुसऱ्याला मदत करताना, की भगवंता तू मला निवडलंस. ज्याला गरज असते ना, तो अक्षरशः मदत करणाऱ्याला भगवंताच्या रूपातच पाहतो, हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय. मी आयुष्यामध्ये इतके पराकोटीचे, आता मी सगळं सांगत नाही तुम्हाला, पण दिवस पाहिलेत, की लाचारी काय असते हे अनुभवलंय मी. माझ्या सद्गुरू माऊलींच्या फोटोजवळ बसून बराच काळ रडलेलो आहे मी, की भगवंता लाचारीसारखा शाप नाहीये म्हणून सांगतो तुम्हाला. दुसऱ्यांच्या पायी हात पसरावे लागणं यासारखा दुसरा शाप नसावा. माझीच कर्म असावीत काहीतरी, कळलं का? माझीच पूर्वकर्म काहीतरी अत्यंत क्लेशदायक कोणाला तरी किंवा पापदायक असावी, त्याशिवाय असे दिवस या जन्मात येऊ शकत नाहीत. माझ्या कर्मालाच मी जबाबदार आहे. ह्या सुखाला दुःखाला मीच जबाबदार आहे. कोणाला कोसण्याचा मला अधिकारच नाही आहे. त्याच्यामुळे जर मला जेव्हा कोणी मदत केलं, मी आयुष्यभर विसरू शकत नाही त्या व्यक्तीला. खरं आहे हे. तर त्यामुळे जर आपल्या मार्फत कोणाला मदत होत असेल या जन्मामध्ये, तर अहो आपलं भाग्य मानलं पाहिजे, की अरे भगवंता, अरे तू मला निवडतोयस रे ही मदत करायला. हे माझं किती भाग्य आहे. आपलं काय होतं? अरे मी मदत केली तुला, पण तू माझ्या मदतीला येऊ शकत नाहीस. मी तुला वाढवलं, पण आता तू मला पाहू शकत नाहीस. याला काय अर्थ आहे का? मग तुम्हाला संसार हाच श्रेष्ठ वाटला. परमार्थाचा प पण तुम्हाला कळला नाही. अध्यात्माचा अ पण तुम्हाला कळला नाही. माणूस संसारात कितीही देव, देव, देव करत असला तरी सुद्धा ह्या साध्या गोष्टी जर माणसाच्या मनामध्ये तयारच होत नसतील, तर माणसाला देवदेव तर त्याने केलं, पण संतांची भाषा काही त्याला कळली नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, गीतेचे 700 श्लोक पाठ असण्यापेक्षा गीतेच्या एका श्लोकाचा मर्म, गर्भितार्थ ज्याला समजला ना, त्याला गीता समजली. अहम ऐसेजे स्फुरण, खरं तर हा एकच श्लोक मी घेतो कारण बोलावं तितकं कमी आहे. माझं आजचं बोलणं कदाचित काही जणांना खूप जास्त स्पष्ट वाटत असेल, पण हेच खरं आहे. माणसाला वस्तूचा त्याग करता येत नाही, व्यक्तीचा त्याग करता येत नाही, ममत्व टाकता येत नाही, अहम टाकता येत नाही, पण आमची अपेक्षा मात्र असते की भगवंतांनी वेळोवेळी प्रसंगी माझ्यावरती धावून यावं. का? नोकर आहे तो आपला. आम्ही जर त्याने जे मागितलंय ते द्यायची आमची तयारी नाहीये आणि त्याच्याकडनं आम्ही सतत मागण्याची अपेक्षा करतो. ते पण काय मागतो आम्ही? मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला मोठी नोकरी लागू दे, मला घर मिळू दे, मला गाडी मिळू दे, केस जी आहे कोर्टामध्ये त्याचा निकाल माझ्याच बाजूने लागू दे. हे मागतो आम्ही. जे तुच्छाती तुच्छ आहे आणि जे एक दिवशी नाश पावणार आहे. आज माझ्याजवळ बऱ्यापैकी पैसा नाही. हे ऑडिओ संपल्यानंतर जर देवापुढे नमस्कार करून मी जर मागत असेन, की देवा जरा बघ रे तेवढ्या पैशाचं, तर मी मूर्ख आहे. हे बंद केलं पाहिजे मी आजच्या आज. मला काही कळलं नाही मग. माझ्या उदाहरणांवरून मी तुम्हाला सांगतोय, की अभ्यास करा. प्लीज माझी कळकळीची विनंती आहे. आज तुम्ही जे कोणी ऐकत आहात, नम्र विनंती आहे. उद्या आपण डोळे उघडू का भरोसा नाहीये. भरोसा नाहीये. ज्यावेळेला डॉक्टर सांगतात ना, की आता काही भरोसा नाहीये तुमचा, त्यावेळेला ह्या जगातल्या सगळ्या सुखांची राशी तुमच्या पुढे ओतल्यानंतर त्यातलं सुख घेऊन दाखवा मला. नाही घेता येणार. का नाही घेता येणार? अरे हे सगळं इथेच टाकायचंय. दिसतोय मृत्यू. नाही घेता येणार सुख. नाही घेता येणार ना? मग का बेसावध आहात? आपण का बेसावध आहोत? नाही का आपल्याला सावध राहता येणार? नाही का आपल्याला सावध राहता येणार? समर्थांना एवढा आनंद होईल म्हणून सांगू तुम्हाला, की अरे माझा शिष्य, पण त्याला कळलं, की ह्या मायेमध्ये शाश्वती नाहीये. कधीही काहीही होऊ शकतं. नियतीने फक्त पाठ फिरवण्याची खोटी आहे. काहीही होऊ शकतं. पत्त्यांच्या बंगल्यासारखं असतं सगळं. संसार म्हणजे एका क्षणात जमीनदोस्त होऊ शकतं. म्हणून मायेत आपण आहोत. सावध राहा. क्षणोक्षणी माझं हे नम्र सांगणं आहे तुम्हाला. माया निरूपण, जोपर्यंत मायेचा आपल्याला जो आभास जो होतोय, जोपर्यंत आपण तो खोटा आहे हे स्वीकारत नाही ना, समर्थांचा आत्माराम आपल्याला नाही कळणार. मी दिलेली सगळी उदाहरणं रिलेट करा स्वतःला. एक मी तुम्हाला नम्रपणे सांगू, एक नम्रपणे तुम्हाला सांगू, माझ्याकडनं जी उदाहरणं दिली जातात,
जे गोष्टी माझ्याकडनं सांगितल्या जातात ना, समर्थांची इच्छा असते, ऐकणाऱ्यांपैकी कोणाला तरी एकाला ते सांगायचं असतं समर्थांना. ऐकणाऱ्यांपैकी कोणाला तरी एकाला सांगायचं असतं. आता ते कोण? ते आपलं आपण ठरवायचं. परंतु हा माझा पूर्ण विश्वास आहे. जिथे-जिथे प्रत्यक्ष लोकांसमोर असताना सुद्धा माझ्याकडनं भगवंताच्या चरणी, या देहाकडनं, माझ्याकडनं म्हणजे माझी लायकी नाही. या देहाकडनं, ह्या वाणीकडनं भगवंत जेव्हा-जेव्हा बोलवलेलं आहे या देहाला भगवंतानी, कोणाला तरी ते सांगणं असतं. भगवंताला कळकळ असते, की अरे ह्याला हे समजलं पाहिजे रे, म्हणून सांगितलं गेलं पाहिजे. आणि म्हणून ही अध्यात्म चिंतनमाला, यात माझं श्रेय काही नाहीये. आज हा देह आहे, उद्या पडेल, भरवसा नाही याचा. परंतु मी खरंच स्वतःला भाग्यवान मानतो. या देहामध्ये असताना या वाणीमार्फत भगवंताचं कौतुक माझ्याकडनं केलं जातंय, ह्याचं मी भाग्य मानतो. भगवंत माझ्याकडनंही सेवा करवून घेतोय, हे माझं परमभाग्य आहे. तर असं आत्माराम आपण सगळ्यांनी मिळून लक्षात ठेवायचं आहे. माझी इच्छा होती 2-3 ओव्या घ्याव्यात, परंतु अहम ऐसेजे स्फुरण ह्याच्यामध्येच खरं तर सगळं सार आहे. अहंकार टाकला, त्याला संसार टाकता आला. काही उरतच नाही ना मग. अहो, तुम्हाला सुख-दुःखाची बाधाच होऊ शकत नाही अहंकार टाकला की. सुख-दुःखाची बाधाच होऊ शकत नाही. आलास, ये, आनंद आहे. जायचंय? जा बाबा, आनंद आहे. अहंकारच नाहीये ना तिथे. तुझ्यामुळे मला दुःख होतंय किंवा माझ्यामुळे तुला सुख होतंय, ही भावनाच नाहीये तिथे. तिथे सुख-दुःख कसं असेल मला सांगा? याला भगवंत म्हणतो समत्वम योग उच्यते. श्रीकृष्ण म्हणतात. असं हे माया, या मायेचं जाळं वाटतं तेवढं तोडायला सोपं नाही बरं का. हे आपण तोडण्याचा प्रयत्न करावा. चांगला आहार घ्यावा, चांगलं वर्तन ठेवावं, दुसऱ्यांना न दुखवण्याचा प्रयत्न करावा. इथेच आपल्याला हळू-हळू, हळू-हळू ते जे साठत जाईल पुढे-पुढे आणि मग परमार्थाची भाषा सहज कळायला लागेल. तोपर्यंत मायेचा अभ्यास आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि ही माया कशी आपल्याला खोटी आहे ह्याचं सतत स्मरण राहील याचा प्रयत्न करूया. भेटूया पुढच्या गुरुवारी आत्मारामाचा पुढचा समास बघण्यासाठी. तोपर्यंत अभ्यास करत राहूया. जय जय रघुवीर समर्थ.